नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। दिवाळीच्या दिवसांमध्ये धनत्रयोदशीची तिथी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। धनत्रयोदशीच्या दिवशी देवांचे वैद्य भगवान धन्वंतरी म्हणजे साक्षात ते भगवान श्रीहरी विष्णूंचा 13वा अवतार आहेत। तसेच धनाची देवी माता लक्ष्मी, बुद्धीची देवता श्री गणपती व यक्षांचे राजा श्री कुबेर यांची पूजा होते। ही सर्व पूजा आटोपल्यावर आपल्याला करायची असते ती म्हणजे सूर्यपुत्र यमराजांची पूजा। त्यासाठी यमदीपदान केलं जातं। सूर्यनारायणांचे पुत्र असून सुद्धा यमदेवतेची पूजा वर्षातून फक्त 2दाच होते, कारण ते आहेत मृत्यूची देवता। एक म्हणजे धनत्रयोदशीच्या रात्री आणि दुसरी म्हणजे यमद्वितीयेच्या रात्री आपण त्यांची पूजा करू शकतो किंवा त्यांच्या नावाने दिवा देखील लावू शकतो। पण बघा मंडळी, विरोधाभास कसा आहे। देवाने आपल्या घरी वास्तव्य करावं म्हणून आपण किती सेवा पूजा अर्चा करतो, पण देवाच्या घरी जायला मात्र कुणालाच आवडत नाही। तरीसुद्धा मृत्यू हे त्रिकालबाधित सत्य आहे। प्रत्येकाला एक ना एक दिवस त्याच्या घरी जायचंच आहे। अकाल मृत्यूचं भय टळावं म्हणजेच काय, सर्वांना निरोगी दीर्घायुष्य लाभावं। अकाली मृत्यू कुणाचाही होऊ नये, ज्याचं दुःख पचवणं बाकीच्यांना फार अवघड असतं। तर त्यासाठी आपल्याला यमदेवतेच्या नावाने हे दीपदान करायचं असतं, म्हणून याला म्हटलं जातं यमदीपदान करणं। या व्हिडिओत मी तुम्हाला यमदीपदानाची संपूर्ण माहिती सांगणार आहे, तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा जय माता दी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। अश्विन कृष्ण त्रयोदशी तिथी म्हणजे धनत्रयोदशी। यंदा 29 ऑक्टोबर 2024ला मंगळवारच्या दिवशी धनत्रयोदशी आलेली आहे। धनत्रयोदशीच्या दिवशी प्रदोष काळामध्ये यमदीपदान करण्याला खूप महत्त्व असतं। शुभ मुहूर्ताची वेळ मी तुम्हाला सांगते। तुम्ही सायंकाळी 6 वाजेपासून रात्री 8:30 वाजेपर्यंत कधीही यमदीपदान करू शकतात। बघा, धनत्रयोदशीची पूजा आपण सुरुवातीला करून घेतली, त्यानंतर यमदीपदान केलं तरी पण चालतं। धनत्रयोदशीला यमदीपदान करायचं म्हटलं की तुमच्या मनामध्ये सर्वात पहिल्यांदा हाच प्रश्न येतो, दिवे नेमके किती लावायचे आणि खरोखर किती दिवे लावणे योग्य आहे। आणि तुम्ही यूट्यूबचा आधार बऱ्याच वेळा घेतात आपल्याला माहिती मिळावी म्हणून। तर काही व्हिडिओमध्ये तुम्हाला असं ऐकायला मिळालं असेल की एकच दिवा लावावा आणि काही ठिकाणी तुम्हाला असंही ऐकायला मिळालं असेल की दिवे 13 लावावे। ज्यांना खरोखर पहिल्यापासून माहिती आहे ते त्यांच्या पद्धतीने किती दिवे लावायचे हे योग्य प्रकारे करत असतील, पण ज्यांना अगदी पहिल्यांदाच करायचं आहे त्यांनी जर असे वेगवेगळे प्रकारचे व्हिडिओ पाहिले तर मग लगेच तुमचा संभ्रम वाढतो की काही ठिकाणी सांगितलं आहे 13 दिवे लावणे योग्य, तर काही ठिकाणी सांगितलेलं आहे एकच दिवा लावणे योग्य। बघा मंडळी, चुकीचं आणि बरोबर यामध्ये असं काही नाही आहे, फक्त भागाभागातल्या पद्धती वेगवेगळ्या आहेत आणि यामध्ये दिवे लावण्याचे प्रकारसुद्धा वेगवेगळे आहेत। तेच मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे। तुम्ही एक दिवा लावला तरी पण चालेल, 13 दिवे लावले तरी पण चालेल, काहीच हरकत नाही। फक्त तुम्हाला प्रदोष काळामध्ये काय करायचं आहे, सर्वात पहिल्यांदा धनत्रयोदशीची पूजा करायची आहे आणि तुमच्याकडे धनत्रयोदशीच्या निमित्ताने काहीच पूजा होत नसेल तर तुम्ही सायंकाळी 6 वाजेपासून रात्री 8:30 वाजेपर्यंत कधीही हे दिवे लावले तरी पण चालेल। काय करायचं, गव्हाचं पीठ घ्यायचं एका ताटामध्ये, त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची, मीठ टाकायचं नाही आणि जसं आपण पोळीसाठी चपातीसाठी पीठ मळतो त्या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं। त्याच्यानंतर त्याच्यापासून दिवे बनवायचे। तुम्ही एक दिवा बनवला आणि त्याच्या साईडने ठेवण्यासाठी 2 बळी बनवले तरी पण चालेल। मी तुम्हाला व्हिडिओमध्ये तसं दाखवते की बळी कसे बनवले जातात। तुम्हाला 13 दिवे बनवायचे असतील तर तुम्ही 13ही बनवू शकतात। याचं कारण म्हणजे धनत्रयोदशी ही 13वी तिथी आहे आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला माहिती असेल 13वा आपण करतो, तर 13 या गोष्टीला महत्त्व आहे। 13वी तिथी असल्यामुळे आपण काय करतो, धनत्रयोदशीची जी काही पूजा करतो तर त्यामध्ये त्या सर्व पूजा मांडणीला 13 पिठाच्या दिव्यांनी ओवाळण्याची पद्धत आहे। तुम्ही समजा धनत्रयोदशीची पूजा करणार असाल तर सुरुवातीला त्या पूजा मांडणीला तुम्ही या 13 दिव्यांनी ओवाळून घ्यायचं। नंतर हेच 13 दिवे तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून तुमच्या घराच्या बाहेर अंगणामध्ये किंवा टेरेसवर वगैरे लावू शकता। ज्यांना अगदीच ते करणं शक्य होणार नाही त्यांनी आपल्या घरामध्ये हे दिवे लावले तरी पण चालतं। तर मग गव्हाचं पीठ मळून आपण त्यापासून 13 किंवा मग एक दिवा बनवून घ्यायचा आणि समजा जरी तुम्ही 13 दिवे बनवले तरी मधोमध तुम्ही जो दिवा ठेवणार आहात तर त्याच्या कडेने ठेवण्यासाठी 2 बळी अवश्य बनवायचे। यमद्वितीयेला याचं खूप महत्त्व आहे। इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येवो असं आपण त्या दिवशी म्हणतो। तर त्या दिवशीसुद्धा यमदेवतेच्या नावाने दीपदान केलं जातं। आपण त्या दिवशी भाऊबीजसुद्धा करतो। मग तुमच्यापैकी समजा कुणाला धनत्रयोदशीला काही अडचण असेल आणि यमदीपदान करणं शक्य झालं नाही तर तुम्ही ते यमद्वितीयेला केलं तरी पण चालेल।
गव्हाच्या पिठापासून तुम्ही तुमच्या सोयीनुसार यमदीपदान करण्यासाठी 1 किंवा 13 दिवे तर बनवून घेतले. आता पुढचा प्रश्न हा येतो, दिव्यामध्ये वाती नेमक्या किती लावायच्या? म्हणजे एकेरी वात लावायची की दुहेरी वात लावायची? ज्यांनी फक्त एकच दिवा बनवलेला असेल तर ते 2 प्रकारे दिवा लावू शकतात. तर तो कसा तेही मी तुम्हाला सांगते. बघा, पहिली पद्धत ही आहे की तुम्ही त्या दिव्यामध्ये एकच वात टाकायची. त्यामध्ये मोहरीचं किंवा आपलं घरातलं जे खाद्यपदार्थ बनवण्यासाठी तेल वापरलं जातं ते तेल टाकायचं, दिवा प्रज्वलित करायचा आणि दक्षिण दिशेला तोंड करून ठेवून द्यायचा. त्यावेळेस तुम्ही यमदेवतेकडे एक मंत्र म्हणून प्रार्थना करू शकतात किंवा तुम्हाला तो मंत्र म्हणणं अवघड वाटत असेल तर फक्त अकाल मृत्यूचं भय टळावं म्हणून सुद्धा तुम्ही तुमच्या भाषेत यमदेवतेला प्रार्थना केली तरी पण चालतं. मंत्रसुद्धा मी तुम्हाला स्क्रीनवर देते, तो पाहून तुम्ही म्हणू शकता. आता यातच दुसरी पद्धत अशी आहे की तुम्ही त्या एकच दिव्यामध्ये 4 वाती देखील 4 दिशांना करून लावू शकता किंवा 2 वाती वापरून सुद्धा तुम्हाला चौमुखी वातीचा दिवा तयार करता येईल. 4 वाती देखील वापरण्याची गरज पडणार नाही. ते कसं सांगते. तुम्ही 2 वाती दिव्यामध्ये अशा पद्धतीने ठेवायच्या की दोनही वातींचा फक्त मधला भाग तेलामध्ये टेकला पाहिजे. तुम्ही अधिक या चिन्हामध्ये किंवा गुणिले या चिन्हामध्ये त्या वाती जर तेलामध्ये ठेवल्या, फक्त मधला भाग तेलामध्ये बुडेल अशा पद्धतीने जर ठेवल्या तर त्या वातींच्या दोनही बाजू तुम्ही दिव्यातून बाहेर काढायच्या. म्हणजे 4 दिशांना 4 करून तुमच्याकडून तो एकच दिवा चौमुखी वातीचा तयार होईल. आणि तुम्हाला जर हे अवघड वाटत असेल तर मग तुम्ही एकाच दिव्यामध्ये 4 वाती अशा लावायच्या की 4 दिशांना 4 करून, म्हणजे तो सुद्धा चौमुखी वातीचा दिवा होईल. बघा तुम्हाला कसं जमता येते. आणि ज्यांनी कोणी 13 दिवे बनवले असतील तर मग त्यांनी त्या 13ही दिव्यांमध्ये एकेरी वात लावायची. आपलं घरातलं खाद्यपदार्थ बनवतो ते तेल किंवा मोहरीचं तेल त्यामध्ये टाकायचं. ते दिवे प्रज्वलित करायचे आणि दिव्यांच्या ज्या ज्योती आहेत त्या दक्षिण दिशेला आल्या पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही ते 13 दिवे बाहेर लावून द्यायचे. ज्यांना बाहेर लावणं शक्य नसेल त्यांनी घरामध्ये ते दिवे दक्षिण दिशेला तोंड करून लावले तरी पण चालेल. म्हणजे तुम्ही समजा धनत्रयोदशीची पूजा मांडणी केलेली असेल तर त्या पूजा मांडणीच्या समोरच ते दिव्यांचं ताट अशा पद्धतीने ठेवायचं की त्या दिव्यांच्या ज्योती दक्षिण दिशेला दिसल्या पाहिजे. आणि ज्यांच्याकडे धनत्रयोदशीची पूजाच होत नाही त्यांनी फक्त आपल्या देवघराच्या समोर ते दिव्यांचं ताट ठेवून द्यायचं आणि दक्षिण दिशेला तोंड करून त्या दिव्यांच्या ज्योती आल्या पाहिजेत. म्हणजे असे वेगवेगळे पर्याय आहेत, त्यानुसार तुम्ही करू शकतात. बाहेर आपण हे दिवे नक्की कुठे कुठे ठेवू शकतो? आपलं बाहेर जिथे तुळशीचं वृंदावन असतं तिथे आपण काय करायचं, एखादा पेपर घ्यायचा, म्हणजे आपला न्यूजपेपर किंवा ज्याला आपण वर्तमानपत्र म्हणतो ते घ्यायचं. त्याच्यावर हवं तर तुम्ही थोडे थोडे तांदूळ ठेवू शकता किंवा मग गव्हाचं पीठ थोडं थोडं ठेवायचं आणि त्याच्यावर ते दिवे ठेवायचे. म्हणजेच काय, ज्याला आपण दिव्याला आसन देणं असं म्हणतो. आमच्याकडे न्यूजपेपर वगैरे असं काही ठेवत नाही. आम्ही फक्त खाली थोडं थोडं गव्हाचं पीठ ठेवतो, नाहीतर मग डायरेक्ट ते दिवे ठेवून देतो. तीही पद्धत योग्यच आहे. याचं कारण म्हणजे आपण जरी यमदेवतेच्या नावाने दीपदान करतो ते दिवे काही वेळाने थंड होऊन जातात आणि त्यानंतर जे काही पीठ शिल्लक राहतं तर मग बाहेर दिवे लावल्यामुळे तुम्हाला माहिती आहे की बाहेर वेगवेगळ्या प्रकारचे कीटक येतात, मुंग्या येतात, मुंगळे येतात किंवा बऱ्याच वेळा आपल्या घराच्या बाहेर समजा मोकळी जागा असेल तर कुत्रेसुद्धा भटकताना दिसतात आणि कुत्रे तर तेलकट वासाने खूप लवकर आकर्षित होतात. त्यामुळे आपण बनवलेले हे दिवे शांत झाल्यानंतर कुत्र्यांनी खाल्ले किंवा मुंग्यांनी खाल्ले, जमिनीवरच्या जीवजंतूंनी खाल्ले तर ते सुद्धा अधिक चांगलं मानलं जातं. आपल्याकडून जेव्हा अशा या जीवांना अन्नदान होतं तर ते आपल्यावर संतुष्ट होतात आणि आपल्या मागच्या ज्या काही इडापिडा असतात किंवा जे काही संकट येणार असतं, विघ्न येणार असतं ते सुद्धा निघून जातं. त्यामुळे 2 फायदे आपल्याला या यमदीपदानामार्फत होत असतात. यमदेवतेला सुद्धा दीपदान होतं. आपण त्यांच्याकडे अकाल मृत्यूचं भय आपल्या कुटुंबावरून टळावं, सर्वांना निरोगी आयुष्य लाभावं यासाठी प्रार्थना करतो. आणि दुसरीकडे हे पीठ जमिनीवर हिंडणाऱ्या जीवजंतूंनी किंवा कुत्र्यांनी खाल्लं तर ते सुद्धा आपल्यासाठी लाभदायकच मानलं जातं. कुत्र्यांनी खाल्लं तर ठीक आहे, काही दिवे तरी ते असे पळवून नेतील आणि खातील, काही दिवे शिल्लक राहतील. पण समजा मुंग्यांनी ते दिवे खायला सुरुवात केली तर त्यांच्याकडून ते सगळेच दिवे किंवा सगळंच पीठ संपत नाही. त्या हळूहळू करून त्यातल्या अन्नाचे कण वाहून नेण्याचं काम करतात. दुसऱ्या दिवशी सकाळी आपण उठून पाहिलं असं काही झालेलंच नसेल तर ते दिवे आपण सगळे जमा करायचे आणि कचऱ्यामध्ये टाकून द्यायचे. किंवा तुमच्याकडे कुत्रे वगैरे येत असतील, आसपास कुठे भटकत असतील, त्यांना तुम्ही ते दिवे खाऊ घातले तरी पण चालेल. पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे
की ते दिवे तुम्हाला गाईला वगैरे खाऊ घालायचे नाही आहे. एकतर तुम्ही कचऱ्यामध्ये टाकून द्यायचे किंवा आसपास तुम्हाला कुठे कुत्रे वगैरे दिसत असतील तर त्यांना तुम्ही ते खाऊ घालून देऊ शकता. धनत्रयोदशीला यमदीपदान करून झाल्यानंतर घरातील प्रत्येक सदस्याने धने आणि गूळ हा प्रसाद एकत्रित करून खायचा असतो. समजा तुम्ही तुमच्या घरामध्ये धनत्रयोदशीची पूजा मांडलेली असेल तर मग पूजेमध्ये धनेसुद्धा ठेवतात हे तुम्हाला माहिती असेल. तर मग घरातील कोणत्याही एका सदस्याने थोडेफार धने त्यातून काढून घ्यायचे आणि त्यामध्ये गूळ मिक्स करायचा किंवा ते धने आणि गूळ तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एकत्रित करून फिरवूनसुद्धा घेऊ शकतात आणि त्याचा प्रसाद थोडा थोडा करून घराच्या सदस्यांना खायला द्यायचा आहे. किंवा तुमच्याकडे समजा पूजा होत नसेल तरी पण तुमच्या मसाल्याच्या डब्यामध्ये धने नक्की राहत असतील किंवा मग तुम्ही धनत्रयोदशीच्या निमित्ताने ते आणूसुद्धा शकतात आणि अशा पद्धतीने धने आणि गूळ तुम्ही एकत्रित करून या दिवशी खायचे आहेत. धनत्रयोदशीला किंवा यमद्वितीयेला यमाला प्रसन्न करण्यासाठी म्हणून दिवेच का लावायचे तर त्याचंसुद्धा एक कारण आहे. दिव्यामध्ये तमोगुणी ऊर्जा लहरी आणि नकारात्मक तमोगुणी लहरी शांत करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हे दिवे लावण्याचं कारण आहे. आता मी तुम्हाला यमदीपदान करण्याचा मंत्र सांगते. मृत्यूना पाशदंडाभ्या कालेन शामयासह त्रयोदशाम दीपदानात सूर्यजा प्रियता मम. याचा अर्थ असा होतो की हा दिवा मी किंवा हे दिवे मी धनत्रयोदशीला सूर्यपुत्र यमदेवाला अर्पण करत आहे. ते मला मृत्यूच्या तावडीतून मुक्त करतील आणि मला आशीर्वाद देतील. ज्यांना हा मंत्र म्हणता येणार नाही त्यांनी आपण जशी नेहमीच देवाला काही ना काही विनवणी करत असतो, प्रार्थना करत असतो, त्या पद्धतीने तुम्ही विनवणी प्रार्थना केली तरी पण चालेल. यमदीपदानाची अगदी थोडक्यात कथा सांगते आणि व्हिडिओ थांबवते. तुम्हाला कथेद्वारे अजून चांगल्या पद्धतीने कळेल यमदीपदानाचं महत्त्व. यमदीपदानाचं महत्त्व स्कंद पुराणामध्ये सुद्धा सविस्तरपणे सांगितलेलं आहे. आता ऐकावी भक्तांनो यमदीपदानाची कथा. एका राज्यामध्ये हंसराज नावाचा एक राजा राहत होता. तो आपल्या सैनिकांसह शिकारीसाठी जंगलात गेला. शिकारीच्या शोधामध्ये राजाची आणि सैन्याची ताटातूट झाली. राजा भरकटत दुसऱ्या राज्यात पोहोचला. तिथे राजा हेमराज याच्यासमोर हंसराजाने आपली ओळख करून दिली. हेमराजाने सुद्धा हंसराजाचे आदरातिथ्य केले. त्याच वेळेस हेमराजाला पुत्रप्राप्ती देखील झाली होती आणि त्या आनंदामध्ये त्याने हंसराजाला आणखी काही दिवस आपल्या राज्यात राहण्याची विनंती केली. तेजस्वी बाळाचं भाकीत वर्तवण्यासाठी त्या राज्यामध्ये राजज्योतिष आले. सर्वजण उत्सुकतेने भविष्यवाणी ऐकत होते. मात्र एका क्षणी ज्योतिष थांबले आणि राजाला म्हणाले, राजन, तुझा पुत्र अतिशय पराक्रमी होईल. मात्र युवा अवस्थेमध्ये त्याच्या विवाहाच्या अवघ्या 4च दिवसांनी त्याचा मृत्यू होईल. हे भाकीत ऐकून मात्र हेमराज अस्वस्थ झाला. हंसराजाने आपल्या कर्तृत्वाच्या बळावर बाळाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि त्याला अकाली मृत्यू येऊ देणार नाही असा शब्द दिला. त्यानुसार हंसराज बाळाला घेऊन आपल्या राज्यात गेला. त्याचे अगदी राजकुमारासारखे पालनपोषण केले. ज्योतिषांनी केलेल्या भाकितानुसार राजकुमार अतिशय शूर, पराक्रमी आणि महातेजस्वी बनला. त्याची कीर्ती सर्वत्र पसरली. स्वतःहून त्याला विवाहाचे प्रस्ताव येऊ लागले. एका सुंदर राजकुमारीशी त्याचा विवाह देखील झाला. सर्वजण आनंदात असताना हंसराजाला मात्र राजज्योतिषांनी केलेली भविष्यवाणी आठवली. त्याने कडेकोट बंदोबस्त केला. विवाहाच्या 4थ्या दिवशी दैवगतीनुसार यमदूत राजकुमाराला यमसदनाला नेण्यासाठी आले. परंतु हा लक्ष्मीनारायणासारखा जोडा पाहून ते देखील हरकून गेले. त्या राजकुमाराला अभय द्यावे असा विचार त्यांच्या मनात आला. पण यमराजांना ही बाब कळणार नाही याची त्यांनी खबरदारी घेतली. परंतु यमराज तर मृत्यूची देवता आहेत, त्यांना ही बातमी कळालीच. परंतु यमराजांना ही बातमी कळालीच कारण ते स्वतः मृत्यूची देवता आहेत. त्यांनी यमदूतांना बोलावून घेतलं आणि त्यांच्याकडून असं काही घडलं असल्यास कबुली जबाब मागितला की तुम्ही काहीतरी माझ्यापासून लपवलेलं आहे आणि तुम्ही स्वतःच मला ते सांगायचं आहे. शिक्षा देणार नाही या बोलीवर त्यांना बोलतं केलं आणि यमदूतांनी सुद्धा सगळं काही सत्य सांगितलं. यमदूताच्या सांगण्यानुसार खुद्द यमदेवांनी देखील राजकुमार आणि राजकुमारीचा नवा संसार पाहिला आणि त्यांचं देखील हृदय द्रवलं. यमराज म्हणाले, आपण सगळेच जण कर्तव्याने बांधील आहोत. मृत्यू अटळ आहे पण तो कोणीच टाळू शकत नाही. परंतु जो कोणी अश्विन कृष्ण त्रयोदशीला धन्वंतरींची पूजा झाल्यावर आत्मज्योतीच्या रक्षणार्थ मलाही दीपदान करेल त्याला मी कधीही अकाली मृत्यू येऊ देणार नाही. त्याच्या संपूर्ण कुटुंबाचं मी रक्षण करेल. भरपूर जणांना यमदीपदान करणं पटत नाही किंवा त्या गोष्टींवर अजिबातच विश्वास बसत नाही.
त्यांना असं वाटतं धार्मिक कथा म्हणजे एक प्रकारच्या भाकड कथा आणि त्या फक्त रचून सांगितलेल्या असतात, त्यामागे सत्य असं काहीच नसतं. पण कथेतील सत्यता, असत्यता किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये किती खरं किती खोटं हे पडताळून पाहण्यापेक्षा श्रद्धेने मनापासून एक दिवा दक्षिण दिशेला तोंड करून यमराजांच्या नावाने लावला तर काहीच बिघडणार नाही, आपल्याला अकाली मृत्यू येणार नाही, हा दिलासा मात्र नक्कीच मिळू शकेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, उपयोगी वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि याच पद्धतीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि धनत्रयोदशीच्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.